कसा आहे यू? भारी आहे ना. आणि हे आमचे बंधू चला आलेले. तर मित्रांनो, स्वागत आहे नवीन आपल्या एक यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर आपण या ठिकाणी बॅग ते जमा केलेली आहे ऑफिसमध्ये. इथून डायरेक्ट बॅग येणार आहे ट्रकनं वर. तर आम्ही जात आहोत आता वर पैदल. 100 रुपये घेतलेले आहेत तिघामध्ये या ठिकाणी. तर या ठिकाणचं तुम्ही बघू शकता व्ह्यू कसा आहे ते. एकदम खतरनाक जबरदस्त मजा आहे. तर आपल्याला आता अंडरग्राऊंड खालून जायचं आहे. आरपार या रोडच्या खालून पहाडी दिसांच्या खालून जायचं आहे. तर या ठिकाणाहून आपली सुरुवात होणार आहे. या कमान हे अंडरग्राऊंड रोडच्या खालून जायचं आहे. इथून ते भरपूर इथं म्हणतात घ्या घ्या घ्या, पण आपल्याला जायचं आहे वर. हे आमचे मोठे बंधू विष्णू दादा. असं अंडरग्राऊंडनं जायचं आहे. वरून रोड मोठ्या गाड्या जातात भिरभिर. तर या ठिकाणी होणार आहे चालू आपलं. तर आपण पहिल्या पायरीहून आता चालू केलेलो आहोत. पाठीमागे पब्लिक बघू शकता तुम्ही. भरपूर पब्लिक आहे पाठीमागे पण. 3500 पायरी आहेत बघा. तर या ठिकाणी पहिला स्टॉप आहे आपला. इथून वर जायचं आहे. नाही येताना केव्हा पण येताना जे पायऱ्या आहेत त्या पायऱ्यावर सेंटरच्या ठिकाणी कापूर टाकून दिव्या लावले चलेत. वर चढताना सांभाळून येत जा थोडं, कारण का पाय जर बसला त्याच्यावर तर तुमचं चालणं नाही होणार वर. तिथून थोडं पुढं अंतरावर आल्याच्या नंतर हे दिसतं आपल्याला. खालून दिसत होतं ना मगाशी ते. तर पुढे आता गेले की याच्यामधून विंडोमधून गेले की पुढे जंगल चालू होते. ट्रॅकिंग फुल. तर आता चालू झाला आहे बघा पूर्ण जंगलामध्ये. हे आमचा साथीदार आहे विष्णू पाटील. विष्णू पाटील माने. आपल्याच्यानं आता झालेले आहेत पायऱ्या चढणं. 400 पायऱ्या झालेल्या आहेत. 3150 बाकी आहेत आज. बघूत आता. आपण मागे बघू शकता पब्लिक. तर 200 टप्पे झाले पायऱ्याचे. की त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी असे एक स्टॉल आहे. तिथं कोल्ड्रिंक, पाणी बॉटल सोडून कोल्ड्रिंक सगळे भेटतील. सगळ्या गोष्टी भेटतील इथं या ठिकाणी. आणि या ठिकाणी पाठीमागे बसायला स्पॉट आहे. पाठीमागे जंगल पण आहे भरपूर दाट. ते तिथं आहे बघा हरण. दिसलं काय? हरण आहे हरण. कळोपच आहे पुरा. कसं बघतोय? बघताय ना? इकडे यायले बघा. केळी चालू आहे ते ना. बघा हरण केळी खात. 1100 कंप्लीट. 2450 बाकी. आता पुण्याचा अंगावर खूप जण बसायला. त्यांना बोलवणं चालू आहे अलीकडे. तरी पलीकडेच टाकलास का बाई? केळी खात आहेत आत्ताच टाकली एक फुगामध्ये. बॅक साईडला असा आहे बघा आपला. क्राऊड भरपूर आहे. 1000+ पायऱ्या झाल्याच्या नंतर येताना एकदम अशा चढावर पायऱ्या आहेत. एनर्जीसाठी फूड घेऊन यावं लागेल.
खालचं सिटी शहर. या ठिकाणी सगळं कोल्ड्रिंक वगैरे भेटून जाते तुम्हाला. चॉकलेट आहेत, पूर्ण चिल्ड थंड भेटते. सगळ्या गोष्टी आहेत तिथं. तो जो रस्ता दिसतोय ना खाली, हा या रस्त्याने वर यावं लागते आपल्याला. 1850 पेंडिंग आहे. जायचं आहे आता पुढं. 2000 झाल्याच्या नंतर टप्पे पायऱ्या शेख कमान येते. आपलं तिकीट पूर्ण भिजून गेलेलं आहे. हे वरी असे छोटे मोठे हॉटेल्स आहेत. पूर्ण फुल क्राऊड आहे इथं. या ठिकाणी आपल्याला भरपूर भेटते खायला. खूप आहे, खूप जे पाहिजे ते आहे, पण पैसे लागतात डबल. ते पनीर, डोसा, इडली, भजे, हे नारळ पाणी. पण हे 2000 झाल्याच्या नंतर, 2000 पायऱ्या झाल्याच्या नंतर आहे हे गोष्टी. पूर्ण महाग आहे इथं. बरंच काय आहे. 50 रुपयाला एक पाणी बॉटल आहे या ठिकाणी वर घ्यायचं म्हणलं तर. या ठिकाणी हॉस्पिटल सुद्धा अवेलेबल आहे. कोणाला BP काही झालं येताना तर या ठिकाणी हॉस्पिटल सुद्धा आहे. तर आता आम्ही घेतला आहोत कैरी आणि मोनूभाऊ आणि विष्णूभाऊनं घेतलेलं आहे पायनॅपल. हॉस्पिटल आहे इथं. तर एक चांगला स्पॉट बघत आहोत आम्ही खाण्यासाठी. तर बाईक्स पण आहेत वर आलेल्या, याच लोकांच्या असतील. चॉईस केलेला आहे आमच्या विष्णू दादांनी या ठिकाणी. स्नॅक्स स्पॉट डेंजरस. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. या ठिकाणी वजन करायची मशीन आहे. या ठिकाणी भरपूर जण करत आहेत. मी पण केलो. माझं एक क्विंटल आहे. भाऊचं किती आहे? 56 किलो आहे फक्त. तुझं करायचं का वजन? या पट्ट्याचं किती आहे बघू ता. ए पहिले वरी उभं टाक टाक. हा टाका. 83. होय 83. घोडा घोडा घोडा. मित्रांनो इथे एक दिसलेला आहे बघा. त्याचं नाव काय आहे ते तर माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा नक्की. ओके. बॅक टू बॅक तिसरी वेळेस आहे. तिसरी वेळेस खालून येण्यापासून 3 वेळेस झाला आम्हाला हरिण दिसतात. पैदल आलं तर हे बघायला भेटते. पण तुम्ही गाडीनं जर आलं तर काय भेटत नाही. कसे दिसत आहे बघा बघा. तर मित्रांनो हे खाली येताना टन आहे बघा. 192 टोटल टन आहेत असे. आणि या साईडला 2 व्हीलर अलाउड आहे. इथं टॉयलेट पण आहे. गाडी लावून तुम्ही वॉशरूमला जाऊ शकता. इथून वर फक्त एक 8 किलोमीटर आहे वर. आणि पायऱ्या तर 1000 बाकी आहे. तर हे पाठीमागे रोड आहे आपल्याला जायचा. हे खाली उतरायचं आहे. हे अंडरग्राऊंड आपल्याला जायचं आहे पुढं वर. 1000 पायऱ्या बाकी आहेत या ठिकाणी. आणि इकडे तुम्ही बघू शकता पाठीमागे मूर्ती पण आहे कृष्णाची. तर हे जो रोड आहे खाली जायचा, इकडून गाड्या येतात. आपल्याला खालून टनलमधून जायचं आहे. 2 व्हीलर 4 व्हीलर येतात इकडून. मोठी पण गाडी येते. आणि खाली इकडे जायचं आहे. तर अशाच प्रकारे नंबर 1 फोटो निघतात.
जबरदस्त रोड आहे, एकदम हायवे टाईप, खतरनाक आहे एकदम. तिथं फोटोशूट झालेलं आहे आपलं थोडंफार. आता वर बघू, पब्लिक चली, आम्ही थांबलेलो आहोत तिथं. छान दिसतंय सगळं घुबड, मोर. तर चाय घेतल्या, 20 रुपयाला एक चाय आहे, 60 रुपये. ठेवा भाऊ इथं पाणी, चहा. हे रोड लय मजा येते. जर तुम्ही कधी आल्या तिरुपतीला तर 100% पायरीने या, कारण का असला खतरनाक नजारा आहे येताना. हा हा, जबरदस्त एकदम. असल्या फोटो निघतात ना भाई, टॉपचा विषय. तर वर आले आम्ही, थोडं बाकी आहे आज की भरपूर, बरंच काही बाकी आहे. कार आहेत, गाड्या वगैरे आहेत. जय बजरंग बली बाप्पा. संग प्लॅस्टिकची बॉटल वर तर आणू देत नाहीत, पण आणायचं आपण कस तरी, कारण काय तर पुरा आरोचं पाणी आहे, फिल्टर थंड, पूर्ण पाणी थंड आहे. आणि वर 50 रुपयाला एक वॉटर बॉटल आहे, ते पण काचची, यूज थ्रू द्यायची पिल्याच्या नंतर पुन्हा डबल. जसं आपण हनुमान मंदिराचं जे स्टॅच्यू आहे याचा, हनुमानचा, तिथून पुढं आल्याच्या नंतर तर इकडे एक रस्ता जातो हा रोडला, आणि इथून सरळ आतमध्ये यायचं. इथून आतमध्ये आलं की आपली लाईन लागते, पुन्हा डबल लाईन. इथं खाय पिया सगळ्या गोष्टी आहेत. असं जावं लागते मध्ये. इथून पण तेच सीन आहे मग जे तिकडं होतं तसंही. तिथून आपण थोडं पुढं आलं तिथं बिबट्याचा आहे बघा दिलेला खतरा. तर इकडून त्या स्टॅच्यूच्या पुढं आल्याच्या नंतर कुठेही काही होऊ शकते. आणि अशा प्रकारे सेंटरला दिवे लावले जातात. तर तुम्ही इकडे येताना तर सेंटर जरासं बघून चला, कारण का कापूरचं असते, ते कापूर ठेवून मेणबत्तीनं लावलेले असतात. ते जर तुमच्या पायाला जर लागलं तर वर येणं तुमचं शक्य नाही. त्याच्या थोडं पुढं आलं की आज की नाही तर भालूच आहे. पूर्ण जंगल आहे भाऊ इकडं वर आल्याच्या नंतर. पूर्ण जंगल आहे बघा तुम्ही. तर मित्रांनो, या ठिकाणी रोही दिसलेला आहे बघा आपल्याला. रोही आहे, रोही सगळं बघायला भेटते पैदल आल्या तर बघा. माझ्या पाठीमागे जे बघताय तुम्ही ते छोटूसं गार्डन पण आहे तिथं, आणि वडाचं झाड खूप मोठं. चंदनचं झाड दाखवू का तुम्हाला? बघा चंदनचं झाड जे मोठं दिसतंय ना ते, आणि हे जंगल ते म्हणत होतं ते. तर आणखीन थोडं बाकी आहे, पण रोड आपलं पायऱ्याने येण्यामध्ये जे मजा आहे ना ती गाडीमध्ये तेवढी येत नाही. हरण, बिबटे, त्याच्यानंतर भालू, रोही, बरेचसे प्राणी जे जंगलात असतात ते बघायला भेटतात आपल्याला. हे रोड बघा खाल्ला, उतरताना आहे हे रोड. स्क्रीनवर आपल्याला जायचं आहे. टनल चालू आहे आपलं, ते तिकडून छोटा रोड आहे, बाईक्स ते येतात वर. हे असं आहे बघा. जेवढं पैदल येशाल ना तेवढं छान. बघा कसं आहे. हे बघा गाडी उतरते आम्ही आता. लोखंडी ब्रिजच्या खालून उतरल्याच्या नंतर पण तर डायरेक्ट रोडला चालू ना.
दाखवू शकतो का. हा जो पाठीमागचा जो आहे तो रोड आहे, जायला खाली जाण्यासाठी आहे. पुढे ते हत्तीचं दिसतंय बघा, दिसतंय ना, हत्ती पण आहे तिथं वर तर आहे. पुढे असकीन चला दाखव. तर आपण तर डायरेक्ट रोडवरच आलेलो आहे. तिथून उतरल्याच्या नंतर हे बघू शकता पाठीमागे गाडी आली ते बस, पब्लिक आहे भरपूर पाठीमागे पण. एकदम जबरदस्त आहे इकडं. आणि इकडं तर पूर्ण खाई आहे, खाई बघा. टर्निंग आहे, म्हणजे पैदलसाठी जे येतात ना, पैदल आल्या तर तुमचा फोटोशूट पण छान होतो. आणि पूर्ण तुम्हाला इथला जे व्ह्यू आहे, काय व्ह्यू असते काय नाही सगळं बघा. आणि पाणी जर चालू असलं तर सगळ्यात खतरनाक एवढंच की एक रेनकोट पाहिजे सांगा. कसं आहे, भिजल्याच्या नंतर खूप थंडी वाजते असं आहे. टर्निंग आहे आणि इकडल्या साईडचा बघा डोंगर कसं आहे, खतरनाक आहे की नाही. आणि इथं जे टर्निंग आहे आता मगाशी दाखवलेला, या टर्निंग पासून आहे ना ते तिकडं माळावर पवनचक्क्य आहेत, पवनचक्क्या दिसतात. खूप मोठं डोंगर आहे. तर पब्लिक बघा किती आहे, भरपूर पब्लिक आहे इथं. ते येतच आहे असं टर्निंगच्या साईडने यायचं आहे. खतरनाक फोटो हे शूट चालू आहे इकडं. थोडं पुढे आले की इथं पण वॉशरूम आहे, रोडला आहे पण फोर व्हीलरवाल्याला एंट्री नाही इथं, कारण का गाडी लावायचा चान्स नाही इथं. त्याच्यामुळं जे पैदल यात्रू येतील त्यांच्यासाठी ही सुविधा आहे, फोर व्हीलरला एंट्रीच नाही इथं. पवनचक्की पूर्ण पाषाण आहे धोंड्याचं. हे बघा इकडं बघा दरी कसली आहे, दरी अशा गाड्या येत असतात. खूप गर्दी आहे. ही आहे पहाडी. तिथून थोडं पुढे आल्याच्या नंतर आपल्याला डाऊन व्हावं लागेल. डाऊन झाल्याच्या नंतर पुन्हा माल चढायचा. खाली जायचं, खालून पुन्हा वर जायचं. पुढून आपल्याला इथे एक आलेलं आहे अंडरग्राउंड, बघू तिथून जायचं की तिथून पुढून जायचं. उडान फुल आहे एक लोखंडी. बाकी भरपूर खतरनाक आहे. काही समजा नाचले भाई, काय कुठं उतरायचं. माझ्या पाठीमागे जे बघू शकता तिकडे काय जायचं नाही आपल्याला. आपल्याला इथून असं सरळ खाली जायचं. जेवढं वर चढलं तेवढं खाली चढायचं, खाली उतरून डबल वर चढायचं. व्ह्यू जबरदस्त आहे. बाकी इकडे आल्याच्या नंतर मोठमोठी पहाडी, मोठमोठे चट्टान दिसतात.
कुठं शेड आहे कुठं नाही याच्यासाठी रेनकोट आणणं जरुरी आहे. पाणी जर आलं तर पूर्ण भिजून जातं. पुन्हा पाणी उघडल्याच्या नंतर थंडी खूप वाजते. त्याच्यासाठी रेनकोट रेग्युलर ठेवायचा. खाली खाली पुन्हा खाली जायचं आहे. खाली जाऊन जे पुढचा जे माळ दिसत होता आपला त्या माळावर पुन्हा डबल वर चढायचा. तर इथं आपल्याला क्रॉसिंग करायची आहे पलीकडल्या साईडला. क्रॉस करून जायचं आहे. ही गाडी थांबली याच्या पाठीमागे इनोवा थांबली. पुरं घासतेल. आता जे पुढची जे कमान आहे त्या कमानीमधून आपल्याला जायचं आहे वर. हे जे कमान आहे या कमानीमधून वर जायचं आहे. या कमानीमधून वर गेल्याच्या नंतर त्यानंतर आपण सक्सेसफुल होत्या वर गेल्याच्या नंतर चढण्यामध्ये. बरं दुसराच तुम्ही काय विचार करता. बाकी तुम्ही रस्ता बघून शकता. रस्ता नंबर 1 आहे. नंबर 1 आहे. एवढंच की व्यवस्थित गाडी चालवावं लागते. टू व्हीलर पण आहे इथं परमिशन. 4 व्हीलरला तर आहेच पण 2 व्हीलर आहे बघा. पण गाडी फास्ट मारावं लागते. कमानीच्या एक्झॅक्ट पुढल्या साईडला बघा कशी पहाडी आहे. नंबर 1. इकडल्या साईडला एक रोड आहे आणि या साईडला एक आहे. बाकीचं वर चढायचं आहे. तर इथून वर आहे जरा रिक्सी. कुणाचा नवस असलं तर असंही करू शकता तुम्ही. काही प्रॉब्लेम नाही. असा नवस पण चालू आहे कोणाकोणाचा. तिथून लावत आले आणि इथून आणि इथून अशा प्रकारे यावं लागते. इथून येऊ बघा इकडला दगड आहे की नाही. जे तिकून दिसत होते ना मोठमोठे धोंडे पाषाण आहे. तसं तर धोंडा म्हणायचं हे नाही काही तसं. तर तेवढं चढल्याच्या नंतर पुन्हा खाली पण पुन्हा डबल वर असं आहे. पण पायानं आल्यावरच बघायला भेटते. आता पुन्हा वर चढायचं आहे. पुन्हा वर चढायचं आहे. आता आपण वर आलेलो आहोत. या ठिकाणी कमान आहे यांची. तर इथून वर कुठेही फिरा बस काही चार्जेस असतात. पास काढले की बस फ्री आहे. वरी एक सिटी बसते चांगली. ते बघा एक ब्युटिफुल वॉटरफॉल आहे तिथं या ठिकाणी. ब्युटिफुल वॉटरफॉल. तर आपण वर आलेलो आहोत आता ट्रेनला. आणि हे जे पाठीमागे जे आहे आपल्या इथं आपण बॅग खाली जमा केल्या होत्या.
तर लॅगेज इथून आपल्याला आता घ्यायचं आहे. ओम नमो वेंकटेशाय. इथून घेतल्याच्या नंतर बघूत आता. तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ आपल्या पाहायला भेटतील. गुड बाय.